अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, संध्याकाळच्या दिवा लागण्याच्या वेळेस आपल्याला काही नियम पाळायचे असतात। सगळ्यात आधी म्हणजे आपण दिवा कधी लावायचा असतो, का लावायचा असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। संध्याकाळी आपण दिवा लावत असतो, पण संध्याकाळी सुद्धा दिवा लावण्याची एक विशिष्ट अशी वेळ असते। ती वेळ म्हणजे तिन्ही सांजेला। तिन्ही सांजेची वेळ म्हणजे कोणती, तर प्रदोष काळ। बघा, जेव्हा दिवस लहान असतो म्हणजे हिवाळ्यात दिवस लहान असतो म्हणजे सूर्यास्त लवकर होतो, तर आपण तेव्हा 6 वाजता दिवाबत्ती करत असतो। पण जेव्हा दिवस मोठा असतो तेव्हा आपण 6:30 ते 7 पर्यंत आपण दिवाबत्ती करत असतो, म्हणजे दिवे लावत असतो। तर ही असते तिन्ही सांजेची वेळ। प्रदोष काळाला आपण दिवाबत्ती करत असतो आणि हीच एक विशिष्ट वेळ दिवा लावण्याची असते। कारण बघा, असं म्हणतात की तिन्ही सांजेला जेव्हा आपण दिवाबत्ती करतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेला प्रवेश करत असते। म्हणजे बघा, तिन्ही सांजेच्या वेळेला आपण दिवाबत्ती करतो त्याआधी आपल्या घरातली झाडझूड झालीच पाहिजे। आपल्या घरातला झाडू मारून झाला पाहिजे। स्त्रियांनी हातपाय तोंड धुवून छानपैकी केस विंचरून आवरून स्वतःला तयार केलं पाहिजे। कारण आपण लक्ष्मी मातेचं स्वागत करत असतो, तिच्या आगमनाची तयारी आपण करत असतो। म्हणून आपल्याला या गोष्टी पाळणं आवश्यक आहे। जर तुम्ही दिवा लावण्याच्या वेळेला जर तुम्ही घरातला झाडू मारत बसले किंवा केस विंचरत बसले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही, ती घराच्या बाहेरूनच निघून जात असते, लक्षात ठेवा। म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत ना, जेव्हा आपण आपल्या घरातला झाडू मारणं असो किंवा स्त्रियांनी केस विंचरणं असो, हातपाय धुणं असो, या सगळ्या गोष्टी या तिन्ही सांजेच्या वेळेच्या आधी आपल्याला करायच्या असतात, लक्षात ठेवा। आणि बघा, जेव्हा आपण दिवा लावतो तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देव्हाऱ्यात आपण दिवा लावतो। बघा, उंबरठ्याजवळ आपल्याला दिवा लावायचा असतो। उंबरठ्याजवळ आपण दिवा का लावतो? उंबरठ्याजवळ दिवा आपण लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी, लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी आपल्याला उंबरठ्यावर दिवा लावायचा असतो। त्याचप्रमाणे कोणत्याही नकारात्मक शक्तीने किंवा कोणत्याही वाईट शक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस उंबरठ्यावर दिवा लावायचा असतो। आणि खरंच तुम्ही उंबरठ्यावर महिनाभर दिवा लावून बघा, तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह, इतकं छान वाटेल ना, खूप प्रसन्न आणि खूप तुमच्या घरामध्ये एक शांतता नांदेल। आणि बघा, संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती करतो म्हणजे आपल्याला खूप काही करोडो रुपये मिळतात असं नाही, पण आपल्याला जी सुख शांती मिळते, आपल्या संसारात जी शांतता नांदते, जे आपल्याला सुख मिळतं ना, ते आपल्याला कितीही पैसे तुम्ही खर्च केले, कितीही तुम्ही पैसे दिले तरी तुम्हाला ते विकत घेता येत नाही। लक्षात घ्या, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांच्याकडे सुख नसतं, शांती नसते। आणि हे जे सुख आहे, ही जी शांती आहे ना, हे आपल्याला फक्त अध्यात्मातच मिळू शकतं। म्हणून आपल्या संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला दिवाबत्ती करायची असते। तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायला विसरू नका। बघा, तुळशी माता ही आपल्या घराचं रक्षण करत असते, आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते। आपल्यावर कधी कोणतंही संकट येणार असेल ना, तर तुळशी माता ही स्वतः तिच्या अंगावर आधी घेत असते, लक्षात घ्या। बघा, तुम्हाला हा अनुभव आला असेल, आपल्या घरातली तुळस एकदम चांगली आहे पण अचानक एखाद्या वेळेस ती सुकून जाते, अचानक ती वाळून जाते। त्यामागचं कारण म्हणजे हे आहे की आपल्यावर जी काही संकटे येतात ना, ती संकटे तुळशी मातेच्या अंगावर घेत असते, म्हणून ती वाळत असते। बघा, तुळशी मातेला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे। तुळशी माता ही आपल्या कुटुंबाचे रक्षण करते, म्हणून तुळशीला सुद्धा तुम्हाला रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, लक्षात घ्या। तुळशी मातेला सुद्धा प्रार्थना करायची आहे। तुम्ही पूर्ण मनापासून श्रद्धेने तुळशी मातेला दिवा लावून, दिवा तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, त्यात काही म्हणजे फरक पडत नाही। तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, काही हरकत नाही। तुम्हाला जर शक्य असेल गायच्या तुपाचा, शुद्ध तुपाचा रोज दिवा लावणं, तुम्ही लावा। नसेल शक्य तर तुम्ही तेलाचा का होईना पण तुळशीपाशी दिवा तुम्ही लावलाच पाहिजे। तुम्ही हा अनुभव घेऊन बघा, जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने तुळशी मातेजवळ दिवा लावतो, तिची मनापासून पूजा करतो। पूजा करतो म्हणजे काय, तिला दिवा लावतो, हळद कुंकू वाहतो आणि तिला तुम्ही मनापासून काही मागून बघा, तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आपोआप घडताना दिसतात। तुमच्या ज्या काही इच्छा असतात ना, त्या तुमच्या पूर्ण व्हायला सुरुवात होते। हा माझा अनुभव आहे, म्हणून तुम्हाला सांगते की तुळशी मातेला दिवा लावायला विसरू नका।
आणि दिवा लावायचा, संध्याकाळी दिवा लावायचा, दिवे लावून झाले आणि फक्त झालं म्हणजे असं का तर नाही, दिवा लावायचा, शुभम करोती म्हणायची. आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना शुभम करोती म्हणायला लावायची. बघा, आपल्या घरातले लहान मुलं हे आपल्याकडनं शिकत असतात. आपण जसं वागणार तसेच ते वागणार, आपण जे काही घरात बोलणार तसेच ते बोलणार. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळावे यासाठी आपण या सर्व गोष्टी केल्याच पाहिजे. आपणच जर आळस केला, आपणच जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आपण त्यांच्याकडनं कोणतीच अपेक्षा करू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपलं काम आहे की आपल्या मुलांना चांगला संस्कार लावणं, आणि प्रत्येक आईवडील लावतच असतात. पण या अशा गोष्टी आपण जेव्हा घरात करतो तेव्हा आपल्या घरातली लहान मुलं बघतात आणि त्यांच्या सुद्धा त्या अंगवळणी आपोआप पडतात. त्यांना सांगायची गरज पडत नाही, त्यांना सुद्धा त्या गोष्टी आपोआप लक्षात येतात आणि ते सुद्धा पुढे चालून त्या गोष्टी करत असतात, लक्षात ठेवा. बघा, तर तुम्हाला अशा पद्धतीने दिवे लावून झाल्यावर जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही श्री सूक्ताचं पठण करा. श्री सूक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला जर श्री सूक्ताचं पठण करणं शक्य असेल, संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला टाइम असेल तर अवश्य 5 मिनिटं काढून श्री सूक्ताचं पठण करा. त्याचबरोबर संध्याकाळी बघा, कालभैरवाष्टक आपल्या घरामध्ये म्हटलंच गेलं पाहिजे. कालभैरवाष्टक ज्या घरामध्ये म्हटलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणतंही संकट येत नाही. हनुमान चालीसा असो, कालभैरवाष्टक असो, श्री सूक्त, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 वेळेस तरी जप, नाही मी एक माळ म्हणत, किमान 11 वेळेस तरी तुम्हाला जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या आपल्या कुलदेवीचं जप तुम्हाला किमान 11 वेळेस तरी करायचं आहे. बघा, या सेवा तुम्हाला संध्याकाळी दिवा लावून झाल्यावर 5 ते 10 मिनिटं वेळ काढून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. अवश्य करून बघा, खूप शांती मिळते मनाला आणि आपल्या संसारात एक सुख शांती नांदते. खूप पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवा लावण्याच्या अगोदरच आपल्याला आपलं घर झाडून घ्यायचं, अंगण स्वच्छ करून घ्यायचं. कारण अंगण जर स्वच्छ असेल तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. आपलं घर स्वच्छ असेल तरच ती आपल्या घरामध्ये वास करेल. म्हणून या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी करून आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं ना, तर आपल्या घरात सुद्धा माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही, नेहमी बरकत राहते, कधीही दारिद्र्य आपल्या घरामध्ये येत नाही. जेव्हा आपण तिन्ही सांजेला दिवाबत्ती करतो, ती एक म्हण आहे बघा, जेव्हा ज्या घरामध्ये तिन्ही सांजेला दिवे लावले जातात त्या घरामध्ये संस्कारांची कधीच कमी राहत नाही असं म्हटलं जातं. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवून या गोष्टी, ज्या काही बारीक बारीक गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.